राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या मुलीविरुद्ध मोठी कारवाई केली. त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर एका महिलेबरोबरचे फोटो पोस्ट केल्यानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांचे पक्षातून निलंबन केले आहे आणि कुटुंबातून देखील 6 वर्षांसाठी हक्कलपट्टी केली. लालू प्रसाद यांनी आपल्या निर्णयाविषयी एक्सवर लिहिले, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला संघर्ष कमकुवत होतो. लालू प्रसाद यादव यांच्या निर्णयामागील कारण काय? सोशल मीडियावर पोस्टमुळे ही कारवाई का करण्यात आली? एकूणच या प्रकरणाविषयी जाणून घेऊयात. मोठ्या मुलाचे व्यवहार, सार्वजनिक आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्काराच्या विरोधात आहे. त्याच्या या कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. आजपासून त्याची पक्ष आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्याला 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आला आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले वाईट आणि गुणदोष पाहण्यास सक्षम आहे. त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या सर्वांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. मी नेहमी सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य काळजी घेतली आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि त्याचे पालन केले आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले. तेजप्रताप यादव यांनी फेसबुक प्रोफाईलवर एका महिलेबरोबरील पोस्ट शेअर केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अनुष्का यादव नामक महिलेशी प्रेमसंबंध असून 12 वर्षांपासून आपण एकत्र असल्याचा दावा केला होता. तसेच आता ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करीत आहोत असे कबूल केले होते. मात्र त्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. तेजप्रताप यादव यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले, माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आले आहे आणि माझे फोटो चुकीचे एडिट करून मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्रास दिला जात आहे आणि त्यांची बदनामी केली जात आहे. मी माझ्या हितचिंतकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करतो, असं त्यांनी म्हटलं. 2015 ते 2017 पर्यंत बिहारचे आरोग्यमंत्री म्हणून काही काळ काम केलेले तेजप्रताप यादव बिहारच्या राजकारणात नेहमी चर्चेचा विषय राहिले. तेजप्रताप हे तेजस्वी प्रसाद यादव यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी ते अधिकृत कागदपत्रांमध्ये तेजस्वी यांच्यापेक्षा वयाने लहान असल्याचं दाखवलं जातं. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंडखोरी करीत तेजप्रताप यादव यांनी 3 समर्थकांना अपक्ष म्हणून उभं केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपला विरोध नोंदवण्यासाठी लालू राबडी मोर्चाची स्थापना केली. त्यावेळी काही प्रमाणात का होईना परंतु त्यांच्या नावाची चर्चा झाली. 2020 मध्ये तेजप्रताप यादव अचानक आजारी पडले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यानंतर महाआघाडीच्या जागा वाटपाच्या घोषणेत दोन्ही भाऊ एकमेकांच्या शेजारी बसले होते. तेजप्रताप यांना त्यांच्या काही उमेदवारांना तिकीट मिळावी अशी इच्छा होती. त्यापैकी किती जणांना तिकिटे मिळाली हे स्पष्ट नाही. मात्र जिंकण्याची शक्यता जास्त असल्याने पक्षाने त्यांना त्यांच्या विद्यमान महुवा मतदारसंघातून हसनपूर येथील तिकीट दिले होते. तेजप्रताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम केले, मात्र ते प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखले जात नाहीत. तेजप्रताप यादव यांचे स्वतःचे जग आहे. त्यांच्या समर्थकांपैकी काही जण त्यांना तेजू भैया म्हणतात. ते एका वेगळ्या बंगल्यात राहतात. हा बंगला योगायोगाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन्ही पक्षांच्या युतीदरम्यान दिला होता. त्यांचे आवडते देव कृष्णाप्रमाणेच तेजप्रताप अनेकदा बासरी वाजवतानाचे फोटो काढतात. त्यांना स्वतःची आणि तेजस्वी यादव यांची तुलना कृष्ण आणि त्यांच्या शिष्य अर्जुनाशी करायला आवडते. त्यांना मोटरसायकल आणि विमान उडवण्याची देखील आवड आहे. ते वैमानिकाचा परवाना मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलं जातं. त्यांच्या जन्माच्या वेळी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे त्यांना तेज हे नाव देण्यात आल्याचं म्हटलं जातं. तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे वारस म्हणून उदयास येऊ लागल्यानंतर तेजप्रताप यादव यांना राजकारणात रस निर्माण झाला. तेजप्रताप यांनी धर्मनिरपेक्ष सेवक संघ नावाची महत्त्वाकांक्षी संघटना स्थापन केली. मात्र ही संघटना आता जवळजवळ निष्क्रिय आहे. कौटुंबिक कलहानंतर सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या तेजस्वी यांना तेजप्रताप कोणत्या समस्या निर्माण करू शकतात याची जाणीव आहे आणि त्यामुळेच कदाचित ते त्यांच्या भावाच्या पुढील हालचालींवर विशेष लक्ष ठेवतील.